सर आपण संचिताचे पिता आहेत. संचिता आता आपल्यामध्ये नाही आहे. बरोबर. तर असं टोकाचं पाऊल तिला का घ्यावं लागलं? आपण काही चर्चा किंवा तुम्ही काही या विषयात ती अपसेट असायची का? अपसेट असायचीच. तिनं सांगितलं नाही फक्त आम्हाला, बस एवढंच. तर ती अपसेट असायची. म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून थोडी चूक झाली समजायचं का बा तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहीत नव्हतं का बा या टोकाला जाईल. की कामासंदर्भात तिला काम होतं चांगलं, तरी ती डिप्रेशन मध्ये असावी असं ती काही चर्चा किंवा नेमकं कारण काय वाटतं? चर्चा केली नाही, पण ती टॉर्चर होत होती. तिला कुणी ना कुणी पैशाचं म्हणा काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. कुठल्याही बाबतीत होतच होतं. म्हणजे ते आता मी स्पष्ट होईलच ते मागं पुढं, पण निश्चित होत होतं. काय प्रशासनाकडून मागणी करतात? प्रशासन मागणी एकच का माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पुरी काय आणि भारतातल्या मुली काय ह्या सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलींना न्याय मिळावा, भारतातल्या मुलींना. माझ्या एका मुलीला नाही, या सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. आपण काय झालं काल एक घटना घडली आपल्यामधून एक सिने कलाकार जे आज नाही आपल्या कसं वाटतं आणि नेमकं असं काय झालेलं की तिला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, तर हे सगळं टळलं असतं. आणि जे पण आहे त्याच्यात माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे कुठे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना मुलीला आमच्या न्याय मिळाला पाहिजे बस. ती घरात कुठे अपसेट राहायची का? अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता मेंटली, पैसे वगैरे मागणं हे ते, किंवा नाही दिले तर बोलणं वगैरे थोडंसं होतं, चालू होतं ते सगळं. त्या सगळ्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्याशी चर्चा वगैरे काही? नाही केली ना, तेच तर आहे. ती मैत्रिणींशी वगैरे बोलत असेल पण मैत्रिणी एवढं कॉन्टॅक्ट झाला नाही मैत्रिणीशी. पण मोस्टली तिला हेच एक कुणीतरी तिला टॉर्चर करत होते ज्याचे को स्टार जे आहेत ते. पण ते पोलिसच इन्व्हेस्टिगेशन करतील, सगळं भेटेल मोबाईल मधनं वगैरे. माझं प्रशासनाकडून हेच आहे की ती संचितासारखं अजून कुणा बरोबर होऊ नये मुलींबरोबर. तर त्यासाठी त्यांनी थोडं पाऊल उचलायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.